नमस्कार मंडळी. तर आम्ही आलो आहोत वाई येथील लघु कुंभ मेळाव्यामध्ये आणि या ठिकाणी लोकांची लाखोच्या संख्येने गर्दी झाली होती. या महाराजांना भेटून व त्यांच्याशी गप्पा मारून आम्ही कुंभ मेळावा बघायला सुरुवात केली. लॉलीला महाराजांनी शुभ आशीर्वाद दिले, त्यामुळे लॉलीही खुश झाली होती. मग तिथून आम्ही इतरांनाही भेटायला गेलो. हे महाराज तर लॉलीला बघून थक्क झाले होते. इथल्या प्रसन्न वातावरणामध्ये महाराजांना लॉली भेटून त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वादही घेत होती. तिथल्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी तिथं असलेल्या पोलिसांचेही लॉलीने खूप मनोरंजन केले. लॉलीने त्यांना कसे आहात, जेवलात का असे विचारून खूप खुश केले. लॉली एवढी छान सगळ्यांची विचारपूस करते हे बघून तिथल्या महाराजांनी तिला आशीर्वादही दिले. महाराज म्हणाले, बेटा बहुत आगे जाओगे. आणि मग तिथून आम्ही पुढे निघालो. सर्व महाराजांना भेटत त्यांच्याशी गप्पा मारत लॉलीची मज्जा मस्ती सुरूच होती. वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेल्या साधू महाराजांचे दर्शन घेत असताना ते आम्हाला आशीर्वाद देऊन भस्म लावत होते, पण लॉलीने काही भस्म लावून घेतलं नाही. लॉली म्हटली, भस्म मला नको, याला लावा, याचं भलं होऊ द्यात. इथल्या महाराजांनी लॉली बरोबर खूप गप्पा मारून भरपूर आनंद घेतला आणि लॉलीची त्यांच्याबरोबर गप्पा मारून चांगलीच गट्टी जमली होती. आणि हे सगळं सुरू असताना कुंभमेळावा बघायला आलेली लहान मुलं मुली तिच्या भोवती गोळा झाली. हे सगळं सुरू असताना एका महाराजांनी त्यांच्या बॅगमधून काहीतरी काढलं आणि त्यांच्या बॅगला असलेलं डॉलचं किचन तिला दाखवलं. आणि अशीच मज्जा मस्ती करत आम्ही तिथून पुढे निघालो. ही हजारो लोकांची गर्दी बघून आणि हे गजबजलेलं वातावरण बघून खूप मज्जा आली होती. इथे थोड्या वेळ कूलरची हवा घेत आम्ही या महाराजांबरोबरही गप्पा मारल्या. त्यांनाही खूप आनंद झाला. मग त्यांचे आशीर्वाद घेऊन लॉलीने त्यांना बाय केले आणि मग आम्ही तिथून निघालो. मग लॉलीसोबत अनेक लोकांनी फोटो काढले आणि भरपूर धमाल केली. आणि अशा प्रकारे वाई येथे लघुकुंभ मेळाव्याचे नियोजन एकदम फर्स्ट क्लास झाले.